जेजुरी गडावर आज सोमवती अमावस्याची यात्रा आहे आणि सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे खंडेरायाच्या दर्शनासाठी भाविकांची जेजुरी गडावर मोठी गर्दी झाली। या यात्रेनिमित्त जेजुरी गडावर भंडाऱ्याची उधळण करण्यात आलेली आहे। भंडाऱ्याची उधळण करत यळकोट यळकोट जय मल्हारच्या नावाने जेजुरी दुमदुमली आहे। निघालेली आहे। या ठिकाणचे गावकरी या पालखीचं स्वागत करतात, भंडाऱ्याची उधळण करतात। गेल्या अनेक वर्षाची परंपरा जेजुरीमध्ये सोमवती अमावस्येला आपल्याला या ठिकाणी सध्या सुरू असताना आपल्याला दिसतीये। त्यामुळे आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे। त्यामुळे यळकोट यळकोट जय मल्हारचा अंतर पूर्णतः गावातून मिरवणूक निघून संध्याकाळी पालख्या निमित्तानं जेजुरीमध्ये मोठी गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळते। मी आता खंडोबारायाच्या मंदिरामध्ये आहे आणि या ठिकाणी आता भाविकांची मोठी गर्दी जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळते। वर्षातील एक शेवटची सोमवती अमावस्या, त्यात पुढच्या वर्षी कुठलीही सोमवती अमावस्या नाही। सोमवती अमावस्या हा देवाचा सगळ्यात मोठा उत्सव आणि त्या दृष्टिकोनातून आज आपण बघतोय त्यात सलग लागून आलेल्या सुट्ट्या, त्यामुळे अभूतपूर्व गर्दी अशी जेजुरीच्या खंडोबा गडावर झालेली आहे। आणि त्याचं नियोजन वेळोवेळी ग्रामस्थ असतील, खांदेकरी मानकरी यांच्या वतीने वेळोवेळी बैठका घेतल्यात। आज आपण बघतोय अतिशय चैतन्यमय, भक्तिमय, मल्हारमय वातावरण या जेजुरी गडावर झालेलं आहे। आता तुम्ही बघत असाल इथे 3 शिवलिंग आहेत। मोठं शिवलिंग आहे श्री खंडेरायाचं, डाव्या साईडला पहिली बायको माळसाबाई, देवाच्या उजव्या साईडला देवाची दुसरी बायको भांडबाई। इथे तिन्ही शक्ती बरोबर आहेत, शंकर पार्वती गंगा, त्या जोडीला फार महत्व आहेत। याच्या उत्सव मूर्ती दिसतात। या उत्सव मूर्ती वर्षातनं 6 महिन्यातनं देवाला करा नदीला आंघोळ येतात। ज्या दिवशी सोमवारी सोमवती अमावस्या असते त्या करतेला देव उत्सव असतो, त्या उत्सवानिमित्त देव करा नदीला आंघोळ येतात आणि समस्त गावकरी, खांदेकरी, मानकरी या उत्सवामध्ये सहभागी घेतात। कॅमेरा सुमित भोसले सागरावर साम टीव्ही जेजुरी।